11th केमिस्ट्री लेक्चर. कोणता चॅप्टर स्टार्ट चालू आहे बघा आपला, हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन म्हणजे काय तर कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन्स आर कॉल्ड हायड्रोकार्बन्स. लास्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये काय स्टडी केलं होतं तर डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन. डी म्हणजे काय सांगितलं होतं मी, रिमूव्हल. हायड्रो म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजिनेशन म्हणजे हॅलोजन. म्हणजे काय त्याच्यातून रिमूव्ह करतो आपण रिॲक्शनमधून एक हायड्रोजन एक हॅलोजन फ्रॉम ॲडजस्टंट, एकमेकांच्या जवळ असणाऱ्या कार्बनचे एक हायड्रोजन आणि एक हॅलोजन रिमूव्ह करतो. त्या रिॲक्शनला म्हणतात डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन. कशामधली बघितली आपण, अल्किल हलाइड्स RX जे असतात त्याच्यातले आपण डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन स्टडी केलं. त्याच्यामध्ये सॅझेफ रूल पण, जो ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच असतो त्याला अल्फा कार्बन म्हणतात, त्याच्या साईडचा जो कार्बन असतो तो बीटा कार्बन. बीटा कार्बनवरचा हायड्रोजन जातो आणि जो अल्फा कार्बन आहे त्याच्यावरचा हॅलोजन. मग ज्यावेळी 2 बीटा कार्बन येतात त्यावेळी काय होतं, एक मेजर प्रोडक्ट कोणतं ओळखायचं, त्याच्यामध्ये मिळताना तुम्हाला प्रोडक्ट 2 मिळणार, मिक्सचर ऑफ अल्किन्स मिळेल, पण त्याच्यामध्ये मेजर प्रोडक्ट कोणत्या रूलनं ओळखलं जातं तर सॅझेफ रूल. तो रूल काय, ज्या कंपाऊंडला किंवा ज्या स्ट्रक्चरला मोर नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स असतील ऑफ डबली बॉन्डेड कार्बन, डबली बॉन्डेड कार्बनच्या याला जास्त नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स असतील, तो काय असतो, मोस्ट स्टेबल प्रोडक्ट असतो. एवढं आपण काल स्टडी केलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये त्याचा पुढचा पार्ट स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. डिहायड्रो हॅलोजिनेशन नंतरची नेक्स्ट रिॲक्शन आहे डिहायड्रेशन. तर डिहायड्रेशन, डी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट लेक्चरलाच, डी म्हणजे रिमूव्हल. हायड्रेशन म्हणजे इथं काय रिमूव्ह होतं तर वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. हायड्रेशन, डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ H2O. त्या रिॲक्शनला म्हणायचं डिहायड्रेशन रिॲक्शन. आता अल्कोहोल, अल्कोहोल म्हणजे काय असतं तर जसं आपण अल्किल हलाइड्स म्हणतो, म्हणजे नॉर्मल जो अल्केन असतो CH4 असेल, C2H6 असेल, त्याच्यातला एक हायड्रोजन कशाने रिप्लेस होतो, एक्सनं, हलाइड ग्रुपने रिप्लेस झाला तर त्याला अल्किल हलाइड्स म्हणतात. तसं याच्यामध्ये काय होतं, जो नॉर्मल अल्केन असतो त्यातला एक हायड्रोजन कशानं रिप्लेस होतो तर OH ग्रुपनं रिप्लेस होतो. फंक्शनल ग्रुप OHनं रिप्लेस होतो, त्याला काय म्हणतात अल्कोहोल्स. OH म्हणजे हायड्रॉक्सी फंक्शनल ग्रुपनं रिप्लेस होतं. फॉर एक्झाम्पल जर C2H6 घेतलं, हे कशाचं स्ट्रक्चर झालं C2H6. इथेनमधला काय होणार, हा आपला 5 एक हायड्रोजन गेल्यानंतर 5 येईल, C2H5OH. हे स्ट्रक्चर कशाचं होतं, इथिल अल्कोहोल किंवा त्यालाच इथेनॉल म्हणतात. IUPAC नेम इथेनॉल, जर कॉमन नेम गेलं तर इथिल अल्कोहोल. ते काय असतात अल्कोहोल, ज्याच्यामध्ये OH फंक्शनल ग्रुप असतो त्याला काय म्हणतात अल्कोहोल्स. सो आता ह्या अल्कोहोलमधलं आपल्याला काय करायचं आहे, डिहायड्रेशन करायचं, त्याच्यातलं वॉटर रिमूव्ह करायचं आहे. त्याच्यापासून काय मिळतात आपल्याला, अल्किन्स मिळतात. ह्याच्यामध्येही तसंच होतं, OH ग्रुप आणि एका कार्बनवरचा हायड्रोजन. बघा, एका कार्बनवरचा OH, दुसऱ्या कार्बनवरचा हायड्रोजन, असं OH आणि H ॲज H2O बाहेर पडतं याच्यातून आणि काय होतं डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. आणि तिथं जिथून ते जातात 2 साईडच्या कार्बनवरनं, एका कार्बनवरचा OH आणि दुसऱ्या कार्बनवरचा हायड्रोजन, त्यामुळे तिथं काय होते, व्हॅलेन्सी कमी होते कार्बनची. 3 व्हॅलेन्सी होते, ती व्हॅलेन्सी फुलफिल करण्यासाठी काय होतं, एक डबल बॉन्ड येतो आणि आपल्याला अल्किन्स मिळतं. मग बघूया रिॲक्शन. बघा, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स ऑन हिटिंग विथ सल्फ्युरिक ॲसिड फ्रॉम अल्किन्स विथ इलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. कशासोबत रिॲक्शन करायची, सल्फ्युरिक ॲसिड सोबत. H2SO4 हा डिहायड्रेटिंग एजंट म्हणून यूज करतात. म्हणजे हे काय करतं, डिहायड्रेशन, तुम्हाला शब्दावरनं पण कळलं असेल, डिहायड्रेशन म्हणतात. डिहायड्रेशन झाले कधी होतं, आपल्या बॉडीमधली जेव्हा पूर्ण वॉटर लेवल कमी होते तेव्हा काय होतं, डिहायड्रेशन होतं. वॉटर कमी पडले की डिहायड्रेशन. तसंच इथं काय असतं, वॉटर इलिमिनेट होतं, वॉटर निघून जातं, त्याला म्हणतात डिहायड्रेशन. मग हे कशाच्या प्रेझेन्समध्ये होतं तर H2SO4, सल्फ्युरिक ॲसिड, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा सल्फ्युरिक ॲसिड, ते त्यालाच H2SO4 म्हणतात. H2SO4ला सल्फ्युरिक ॲसिड, ते काय असतं स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट. ते काय करतं, वॉटर त्यातून बाहेर काढण्याचं काम करत असतं. द रिॲक्शन इज नोन ॲज कॅटलाइज्ड प्रिपरेशन किंवा कॅटलाइज्ड डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. आता कॅटलाइज्ड डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स, कॅटलिस्ट माहीत असेल. कॅटलिस्ट म्हणजे काय असतात तर द सबस्टन्स विच इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस, म्हणजेच विच अल्टर्स किंवा काय जास्त करून ते इन्क्रीजेस करतात, विच अल्टर्स द रेट ऑफ रिॲक्शन विदाउट टेकिंग पार्ट ऑफ दॅट रिॲक्शन. ते काय करतात, रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाहीत पण रिॲक्शनचा स्पीड वाढवण्याचं काय करत असतात, ते काम करत असतात, त्यांना म्हणतात कॅटलिस्ट. मग इथं जे
कॅटलिस्ट यूज केला आहे तो कोणता आहे, सल्फ्युरिक ॲसिड. द एक्झॅक्ट कंडिशन ऑफ डिहायड्रेशन डिपेंड्स अपॉन द अल्कोहोल. आता जी डिहायड्रेशनची कंडिशन्स आहे ती कशावर डिपेंड असते, तर अल्कोहोल कोणतं यूज केलं आहे त्याच्यावर डिहायड्रेशनची कंडिशन डिपेंड आहे. Dehydration of alcohol is an example of beta elimination since OH group from alpha carbon along with H atom from beta carbon is removed. आता इथं काय कन्सिडर करायचं, ज्या कार्बनला OH ग्रुप आहे. आता तुम्ही लक्षात घ्या प्रत्येक वेळी असंही चेंज होणार आहे. जी डिहायड्रोहायलोजिनेशन रिॲक्शन होती त्यामध्ये Cl ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला काय म्हणतो तो आपण अल्फा कार्बन. आता इथं ज्या कार्बनला OH अटॅच आहे त्याला काय म्हणायचं, अल्फा कार्बन. मग जो फंक्शनल ग्रुप, जो मेन फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच असतो त्या कार्बनला नेहमी काय म्हणायचं, अल्फा कार्बन. हे लक्षात ठेवा. जो फंक्शनल ग्रुप, आता याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे, OH. तो कार्बन कोणता आपला अल्फा कार्बन आणि त्याच्या ॲडजस्टंट कोणता बीटा. ते सेम होत जातं. मग अल्फा, मग याच्यातलं काय बीटा हायड्रोजन निघून जातो म्हणून याला बीटा इलिमिनेशन पण म्हणतात. जसं डिहायड्रोहायलोजिनेशनला बीटा इलिमिनेशन म्हणतो ते तसंच. मग आता याच्यातनं काय होतं बघा, कॉन्सन्ट्रेट H2SO4 सोबत रिॲक्शन होते, अल्कोहोल आहे का, CH3COH. एक OH म्हणजे फंक्शनल ग्रुप येणार अल्कोहोल, हा H2O बाहेर पडतो, H2O निघून जातं. मग आता हा H आणि हा OH निघून गेल्यामुळे ह्या कार्बनची बघा व्हॅलेन्सी किती होते, 1 2 3. ह्या कार्बनची पण 1 2 3 होणार म्हणून इथं काय येईल, डबल बॉन्ड येईल. आणि रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये होते, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. सो C डबल बॉन्ड C. आणि हे जे काय इथं हायड्रोजन वगैरे ते असतील, कार्बन डबल बॉन्डेड आपल्याला स्ट्रक्चर मिळतं. अल्किन्स प्लस H2O काय पडतं, बाहेर पडतं. द इज ऑफ डिहायड्रेशन. तर रिॲक्शन समजली का बघा, काय करायचं, फक्त OH आणि H रिमूव्ह करायचं आहे ॲडजस्टंट कार्बनवरची आणि तिथं डबल बॉन्ड द्यायचं आहे. जसं आपण आधीच्या रिॲक्शनमध्ये डिहायड्रोहायलोजिनेशनमध्ये Cl रिमूव्ह करतो तर इथं फक्त काय करायचं आहे, OH रिमूव्ह करायचं आहे तसंच. आणि डबल बॉन्डेड स्ट्रक्चर येतं, बाकीचं काही अवघड नाही आहे. द इज ऑफ डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल इज इन द ऑर्डर टर्शरी, सेकंडरी आणि प्रायमरी. आता सगळ्यात फास्ट रिॲक्शन कशाची होते तर टर्शरी अल्कोहोलची, त्यानंतर सेकंडरी अँड देन प्रायमरी. सगळ्यात फास्टली कोणते अल्कोहोल्स रिॲक्ट होतात तर टर्शरी अल्कोहोल्स. आता टर्शरी अल्कोहोल मी तुम्हाला हे पण सांगितले, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. आता प्रायमरी काय म्हणायचं, जो एकच कार्बन असेल हा दुसऱ्या कार्बनला अटॅच असेल तर त्याला काय म्हणतात, प्रायमरी कार्बन. आता हा जो कार्बन होतो बघा दुसऱ्याच एका कार्बनला अटॅच आहे, दुसऱ्या कोणत्या कार्बनला नाही आहे. म्हणजे हा जो कार्बन आहे ज्या कार्बनवर OH आहे, तर बघताना काय बघतात, OH ज्या कार्बनवर OH आहे तो दुसऱ्या एका कार्बनला अटॅच असेल तर त्याला म्हणतो आपण प्रायमरी. तोच इथं पण एक कार्बन असता बघा, 2 कार्बन असते तर त्याला काय म्हणतो आपण, हा सेकंडरी होतो. कारण हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे, मग तो काय होईल, सेकंडरी. 3 कार्बनला अटॅच असेल म्हणजे हा एक बघा, हा 1 2 आणि 3 कार्बनला अटॅच झाला तर टर्शरी. आणि एक OH त्याला अटॅच पाहिजे, असं जेव्हा कंडिशन असते तेव्हा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. एकाच दुसऱ्या कार्बनला अटॅच असेल तर प्रायमरी, दोन दुसऱ्या डिफरंट कार्बनला अटॅच असेल तर सेकंडरी, 3 डिफरंट कार्बनला असेल तर टर्शरी. मग याच्यामध्ये जास्त स्ट्रॉंगली कोण रिॲक्ट होतं, टर्शरी कार्बन, त्यानंतर सेकंडरी अँड देन प्रायमरी कार्बन. आता इथे खाली रिॲक्शन दिली आहे बघा, CH3CH2 CH2CH2OH. काय तर रिॲक्शन मी काय वाचलं बघा, CH3 हे 2 हायड्रोजन म्हणजे CH2, हे पण CH2 होईल आणि हे CH2OH असं झालं. मग आता हे फक्त हायड्रोजन स्प्लिट करून लिहिलेत. मग आता याच्यावर ज्या अल्फा आहे तो OH ग्रुप येणार, ज्याला OH अटॅच आहे तो अल्फा कार्बन, त्याच्या साईडचा बीटा कार्बन. मग आपलं रिमूव्ह काय होईल, हा OH आणि H2O बाहेर पडेल. इथं काय येईल तर डबल बॉन्ड येईल. बघा डबल बॉन्ड कुठे येणार, ज्या 2 कार्बनचे आपण रिमूव्ह करतो म्हणजे हे 2 आपण रिमूव्ह करणार आहे, इथं काय येईल, डबल बॉन्ड येईल. बाकीचं स्ट्रक्चर आहे तसं लिहायचं. तेच लिहिले बघा, CH3 हे हा CH3, इथं CH3 हे CH2, त्यानंतर परत काय येईल, हे CH. आता एक हायड्रोजन आपण हा रिमूव्ह केला, हायड्रोजन OH गेला म्हणजे इथं काय डबल बॉन्ड येणार आहे. सो CH एकच हायड्रोजन राहिला, CH डबल बॉन्ड हे 2 CH2 प्लस H2O. हे प्रोडक्ट इथं मिळेल ब्यूट-1-ENE. नेमिंग केलं तर काय होतं, इकडून नेमिंग करा, काय होईल, ब्यूट-1-ENE. हे बघा आता जे आपण एक्झाम्पल बघितलं, काय बघितलं, ब्यूटॅन-1-OL कन्व्हर्टेड इंटू ब्यूट-1-ENE. कारण आता याचं जर ब्यूटॅन-1-OL नेम कसं येतं, कारण जर आपण कार्बन बघितले तर टोटल कार्बन किती आहेत, 4 आहेत. त्याच्यासाठी काय येईल, ब्यूटॅन आणि 1 पोझिशनला OH आहे, सो ब्यूटॅन-1-OL हे त्याचं नेमिंग होतं. आता हा जो कार्बन आहे बघा, हा जो कार्बन आहे तो दुसऱ्या एका कार्बनलाच अटॅच आहे, बाकीचे हे 2 काय आहेत, हायड्रोजन्स आहेत. त्यामुळे तो ॲडजस्टंट एकाच कार्बनला अटॅच आहे, त्यामुळे हे काय होईल, प्रायमरी कार्बन. हा कोणता आहे, प्रायमरी
अल्कोहोल, प्रायमरी कार्बनला OH अटॅच आहे म्हणून त्याला काय म्हणतात तर प्रायमरी अल्कोहोल. मग आता ह्याची रिॲक्शनसाठी H2SO4 किती लागलं तर 75% H2SO4. जास्त H2SO4 घातल्यावरच काय होते ही रिॲक्शन होते. 75 H2SO4 इथं गरजेचं आहे आणि टेम्परेचर 413 केल्विन. रिॲक्शन कंडिशन लक्षात ठेवा, टेम्परेचर किती आहे 75% H2SO4 अँड टेम्परेचर 413 केल्विन. ह्याच्यापासून काय मिळालं आपण हे OH आणि H रिमूव्ह केलं होतं, इथं डबल बॉन्ड. सो CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 ब्यूट 1Ne हे काय तर मेन प्रोडक्ट. मग जेव्हा प्रायमरी अल्कोहोल रिॲक्ट्स होतात तेव्हा किती लागतं 75% H2SO4 अँड 413 केल्विन टेम्परेचर. तेच आता नेक्स्ट बघा कोणता अल्कोहोल आहे तर सेकंडरी अल्कोहोल आहे. बघा आता डिफरन्स तुम्हाला कळेल. हे काय सेकंडरी अल्कोहोल आहे बघा, हा कार्बन त्याला OH अटॅच आहे, हा कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे का, ह्या एका कार्बनला अटॅच आहे, हा एका कार्बनला अटॅच आहे. इथं कार्बन किती आहेत बीटा कार्बन 2 आहेत. तुम्हाला प्रोडक्ट दोन्ही मिळू शकतात. इथं काय होऊ शकतं प्रोडक्ट तुम्हाला दोन्ही मिळू शकतात. एक तर हा हायड्रोजन आणि हा OH रिमूव्ह होऊन इथं डबल बॉन्ड येऊ शकतो, किंवा हा OH आणि हा हायड्रोजन जाऊन इथं डबल बॉन्ड येऊ शकतो. त्यामुळे प्रोडक्टचं काय मिळतं तुम्हाला मिक्सचर ऑफ अल्किन्स. इथं काय मिक्सचर ऑफ अल्किन्स मिळतात. पण रिॲक्शन कंडिशनकडे बघा, सेकंडरी अल्कोहोल असल्यामुळं जे तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी घेतलं तरी चालतं. H2SO4चं किती H2SO4 घेतलंय 60% H2SO4 आणि रिॲक्शन किती आहे 373 केल्विनला. म्हणजे टेम्परेचर पण कमी घेत ठेवले आणि कॉन्सन्ट्रेशन जे H2SO4चं आहे ते पण कमी घेतलं तर यूज केलं तरी चालतं. थोडं डायल्यूट H2SO4 इथं चालू शकतं. म्हणजे 60% H2SO4 आणि 373 केल्विन किंवा 373 केल्विन काय आहे तिथं टेम्परेचर आहे. म्हणजे ते जे आपण प्रायमरी अल्कोहोलपेक्षा पण टेम्परेचर पण कमी आहे आणि कॉन्सन्ट्रेशन H2SO4चं पण कमी आहे. मग आता इथं काय मिळतील दोन्ही प्रोडक्ट लिहिता येतील तुम्हाला. पहिलं प्रोडक्ट बघा, पहिल्या ह्याच्यातलं काय रिमूव्ह केले तर CH3 CH2 डबल बॉन्ड CH. आता CH3 पहिल्यांदा कोणता रिमूव्ह केला हा OH. बघा पहिल्या केसमध्ये काय होईल, पहिल्या केसमध्ये कुठला रिमूव्ह करूया आपण, हा OH आणि हा H रिमूव्ह करू. काय करायचं हा OH आणि हा H. मग डबल बॉन्ड कुठे येईल इथं डबल बॉन्ड येईल. सो CH3 इथं काय येईल CH एकच H राहिला कारण हा H निघून जाणार आहे. CH3 CH डबल बॉन्ड CH आणि हे परत CH3. मग इथं आता चूक काय झाली सांगा, CH3 CH2 लिहिले. असं कधी असेल का स्ट्रक्चर इथं 2 असणार नाही. जर तिथं 2 असतं तर कार्बनची व्हॅलेन्सी किती होते बघा, हे 2 हे 2 परत हे 2 बॉन्ड 4 आणि इकडचा एक बॉन्ड असे किती टोटल 5 होते. असं कधीच नसतं. त्यामुळे तिथं 2 झाले, तिथलं ते 2 आहे ते रफ करा, ते खोडून टाका. काय येईल फक्त एकच हायड्रोजन येणार आहे कारण हा हायड्रोजन आपला रिमूव्ह होतो. त्यामुळे काय येईल एकच हायड्रोजन येईल. CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. तर हे प्रोडक्ट काय होतं मेजर. इथं पण काय वापरायचं सॅझेफ रूल वापरायचा. तर हा CH एकच CH आहे असं कन्सिडर, एकच CH आहे तिथं 2 नाही आहेत लक्षात ठेवा. Hच एकच H आहे 2 H नाहीत कारण हा रिमूव्ह होतोय त्यामुळे इथं डबल बॉन्ड येतोय. मग आता बघा हा फर्स्ट हा सेकंड आपला डबल बॉन्डेड कार्बन आहे. ह्याला एक CH3 अटॅच आहे, ह्याला एक CH3 अटॅच आहे. किती येतात 2 ग्रुप्स येतात. तेच आता नेक्स्ट आपण काढूया प्रोडक्ट. नेक्स्ट प्रोडक्ट काय येईल इथं डबल बॉन्ड येईल आणि हे H2 रिमूव्ह होतील. बाकीचं आहे तसं लिहायचं. मग लिहिलं बघा CH3 CH2 इथं काय येईल CH डबल बॉन्ड CH2 हे स्ट्रक्चर झालं आणि बाहेर काय पडेल फर्स्ट प्लस H2O OH आणि H असं H2O बाहेर पडतं. हे आपल्याला काय मिळालं मिक्सचर. मग आता याच्यामध्ये बघा हा डबल बॉन्डेड कार्बन आहे, हा एक आहे. मग ह्या डबल बॉन्डेड कार्बनला फक्त इथं एकच ग्रुप आहे, इथं काय आहेत तर 2 आहेत. त्यामुळे जास्त मेजर कोणतं प्रोडक्ट येणार आहे, कोणतं प्रोडक्ट येईल जे फर्स्ट प्रोडक्ट आहे ते काय येतं मेजर प्रोडक्ट येतं, सेकंड आहे ते मायनर येतं. त्यानंतर थर्ड केस आहे बघा टर्शरी अल्कोहोलची. बघा हे जे अल्कोहोल आहे हा OH, त्याला जो कार्बन आहे ज्या कार्बनला OH अटॅच आहे तो कार्बन इथे ह्या कार्बनला एक अटॅच आहे, ह्या कार्बनला एक आणि ह्या कार्बनला एक, असं ओव्हरऑल 3 कार्बनला अटॅच आहे. त्यामुळे त्याला काय म्हणतात टर्शरी कार्बन. मग याच्यामध्ये पण काय होईल हा OH आणि हा H काय बाहेर पडेल H2O बाहेर पडेल आणि तिथं काय येईल CH2 स्ट्रक्चर येईल. किंवा ह्या हे काय येईल इथं काय लागणार आहे तुमचं प्रोडक्ट तर 20% काय मिळतं 20% H2SO4. बघा अजून H2SO4चं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं कारण टर्शरी अल्कोहोल काय होतात फास्टली रिॲक्ट होतात. सो इथं काय होईल कॉन्सन्ट्रेशन अजून कमी होईल. मग काय येईल OH आणि H रिमूव्ह होईल. मग लिहा प्रोडक्ट CH3 CH3 CH2 प्लस H2O 2 मिथाइल प्रोप 1 ENE. प्रोडक्ट कुठला मिळते इथं 2 मिथाइल प्रोप 1 ENE.
आता ह्या केसमध्ये पण आपल्याला प्रोडक्ट काय मिळालं 2 मिथाइल प्रोप 1 ENE. आता ह्या केसमध्ये पण किती आहेत 3 बीटा हायड्रोजन्स आहेत बघा. ह्या कार्बनचा पण एक हायड्रोजन आहे, ह्या कार्बनवर पण 3 हायड्रोजन्स आहेत, त्यानंतर ह्या कार्बनचा पण. मग इथला पण तुम्ही रिमूव्ह करू शकता, इकडचा पण हायड्रोजन रिमूव्ह करू शकता किंवा याच्या पण हायड्रोजन रिमूव्ह करू शकता. कोणताही हायड्रोजन तुम्ही रिमूव्ह केला तर तुमचं स्ट्रक्चर काय येतं, असंच स्ट्रक्चर येतं 2 मिथाइल प्रोप 1 ENE. कारण जो डबल बॉन्डची पोझिशन आहे ती 1 कार्बनलाच येते, 1 ENEच येते. त्याचं नेमिंग केलं तर हेच नेम येतं 2 मिथाइल प्रोप 1 ENE. त्यामुळे इथं प्रोडक्ट काय मिळतं, हे एकच प्रोडक्ट मिळतं आणि H2O बाहेर पडतो. जरी तिन्ही ग्रुप तुम्ही चेंज केले, 3 मधले जरी कार्बन चेंज केले तर स्ट्रक्चर तुमचं एकच राहतं, सेमच स्ट्रक्चर राहतं. मिळताना प्रोडक्ट काय मिळतो 2 मिथाइल प्रोप 1 ENEच मिळतो. म्हणून ते काय लिहिले, एकाच ठिकाणी एकच लिहिले. बघा वाटल्यास करून. जर पाय आपण इकडचा एक हा H आणि हा OH चेंज करून बघूया. मग काय येईल सांगा, CH2 इथलं घालवण्यामुळे इथं डबल बॉन्ड येईल, CH2C CH3 इथं काय येणार, डबल बॉन्ड येणार, कारण एक हायड्रोजन गेल्यामुळे इथं डबल बॉन्ड येईल, CH2 डबल बॉन्ड C CH3 आणि काय होईल CH3. मग आता नेमिंग करताना कुठून करायचं, इकडून असं नेमिंग करा व्यवस्थित. डबल बॉन्ड इथं आहे म्हणून इथं 1 पोझिशन येईल, 2 आणि 3. मग 2 पोझिशनला मिथाईल आहे का, 2 मिथाईल, 3 कार्बन चेन आहे, प्रोप 1 ENE. हे स्ट्रक्चर तेच आहे. जर आपण CH3चं काढलं तरी पण स्ट्रक्चर असंच येतं, नेमिंग केल्यावर तेच ग्रुप तेच नेम येतं 2 मिथाइल प्रोप 1 ENE. त्यामुळे इथं स्ट्रक्चर काय केलंय, एकच स्ट्रक्चर लिहिलंय. डिहायड्रेशन नंतरची नेक्स्ट रिएक्शन आहे बाय डिहॅलोजिनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड. आता डिहॅलोजिनेशन, डी म्हणजे रिमूव्ह, हॅलोजिनेशन म्हणजे फक्त इथं हॅलोजन्स रिमूव्ह होतात. डिहॅलोजिनेशनमध्ये फक्त हॅलोजन्स रिमूव्ह होणार आहेत ऑफ विसिनल डायहॅलाइड्स. आता विसिनल डायहॅलाइड्स काय असतात, आता डाय म्हणजे 2 असणार आहेत, हलाइड्स 2 हलाइड ग्रुप असतात. विसिनल म्हणजे जेव्हा ॲडजसंट कार्बनवर 2 हलाइड ग्रुप असतात त्याला विसिनल म्हणतात. हे बघा इथं स्ट्रक्चर आहे विसिनल डायहॅलाइड्सचं. हे जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला विसिनल डायहॅलाइड्सचं, जे हलाइड ग्रुप आहेत ते ॲडजसंट असतात, म्हणजे हा पण एक्स आणि हा पण एक्स अशी जेव्हा कंडिशन असते तेव्हा विसिनल म्हणतात. जर इथंच एक्स असता, एकाच कार्बनला एक्स असले तर त्याला म्हणतात जेमिनल डायहॅलाइड्स. एकाच कार्बनवर 2 हलाइड ग्रुप असले तर त्याला म्हणायचं जेमिनल डायहॅलाइड, आणि 2 डिफरंट कार्बन ॲडजसंट कार्बनवर असतील तर विसिनल डायहॅलाइड्स. आता ह्याच्यापासून काय करायचं, डिहॅलोजिनेशन करायचं आहे. म्हणजेच काय करणार, इथं आपण 2 हॅलोजन ही रिमूव्ह होतील. हे 2 हॅलोजन रिमूव्ह झाल्यामुळे इथं काय येईल, डबल बॉन्ड येईल, कारण कार्बनची व्हॅलेन्सी 3 होईल आणि तिथं काय होईल, 4th व्हॅलेन्सी फुलफिल करण्यासाठी तिथं काय येईल, डबल बॉन्ड येईल आणि हे काय पडतात, बाहेर पडतात. मग आता ही रिॲक्शन कशासोबत होते बघू आपण. बाय डिहॅलोजिनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड. डिहॅलोजिनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हॅलोजन्स. विसिनलचा अर्थ कळला, ॲडजसंट कार्बनवर 2 हलाइड ग्रुप असतात त्याला म्हणतात विसिनल डायहॅलाइड्स. एकाच कार्बनवर असतील तर जेमिनल शब्द येईल तो पण पुढं. एकाच कार्बनला असेल तर काय म्हणतात, एकाच कार्बनवर 2 हलाइड्स असतील तर जेमिनल डायहॅलाइड्स म्हणतात. बघा, रिमूव्हल ऑफ 2 हॅलोजन ॲटम्स फ्रॉम ॲडजसंट कार्बन ॲटम इज कॉल्ड डिहॅलोजिनेशन रिॲक्शन. रिमूव्हल ऑफ 2 हॅलोजन्स ॲटम, 2 काय होतात, हॅलोजन ॲटम रिमूव्ह होतात फ्रॉम ॲडजसंट कार्बन ॲटम इज कॉल्ड डिहॅलोजिनेशन रिॲक्शन. द डायहॅलाइड्स ऑफ alkane in which 2 हॅलोजन ॲटम्स आर अटॅच्ड टू ॲडजसंट कार्बन ॲटम्स आर कॉल्ड विसिनल डायहॅलाइड्स. आता ज्या याच्यामध्ये 2 हॅलाइड ग्रुप ॲडजसंट कार्बनवर असतात त्यांना काय म्हणतात, तर विसिनल डायहॅलाइड्स. विसिनल डायहॅलाइड्स ऑन हिटिंग विथ झिंक मेटल फ्रॉम ॲन अल्किन्स. जेव्हा विसिनल डायहॅलाइड झिंक सोबत रिॲक्शन होते तेव्हा काय मिळतं, अल्किन हा मेटल मिळतो. बघा काय होतं रिॲक्शनमध्ये, हा ZX आणि हा ZN आणि हे X हलाइड्स म्हणजे क्लोरीन असेल, ब्रोमिन असेल, आयोडीन असेल. ZN सोबत काय पडतं, बाहेर पडतं, म्हणजे ZnX2 बाहेर होणार आणि इथं काय होतं, डबल बॉन्ड येतो. इतकी इझी रिॲक्शन आहे. फक्त ZnX2 बाहेर काढायचं. जर Cl असतं 2, बघा काय बाहेर पडेल, दोन्ही Cl असतील तर ZnCl2, Br असेल तर ZnBr2 असं बाहेर पडेल आणि इथं काय येतील, डबल बॉन्डेड स्ट्रक्चर येईल. खाली स्ट्रक्चर दाखवले CH2Br CH2Br. आता हे जे स्ट्रक्चर आहे 2 ॲडजसंट कार्बनवर काय आहे, BR ग्रुप आहेत. हे स्ट्रक्चर कसं असणार आहे बघा, हे CH2Br वाटल्यास तुम्हाला समजण्यासाठी असं लिहून घ्या, काय असेल CH2Br. हे CH2 पण असे लिहिले तरी चालतील. इकडे H असेल, इथं H म्हणजे CH2 म्हणजे HH, इथं पण एक H आणि इकडं असं एक H असतील. मग हे CH2Br काय होतील, ॲडजसंट कार्बनवर आहेत, काय होतील, कशासोबत बाहेर पडतील, Zn सोबत. मग काय येईल, इथं डबल बॉन्ड येईल, CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस ZnBr. कार्बनची व्हॅलेन्सी पण चेक करा वाटल्यास. हे 2 हायड्रोजन 2 आणि 2 बॉन्ड 4. ह्या कार्बनची पण 2 हायड्रोजन 2 बॉन्ड, टोटल 4 होते. मग कशापासून आपण केलं, 1,2 डायब्रोमो इथेन. आता याचं नेमिंग कसं केलं जातं, 1,2 डायब्रोमो इथेन. म्हणजे आता हा जो CH2 आपण काढला होता Br
आणि CH2 Br. तर Brची पोझिशन बघा 1 पण कार्बनला आहे, सेकंडला पण आहे. मग काय म्हणतात 1,2 डायब्रोमो. आणि अल्केन कुठलं असतं 2 कार्बनचं इथेन. सो नेम काय होतं 1,2 डायब्रोमो. डाय कशासाठी 2 आहेत म्हणून डाय. Br ग्रुप आहेत सो ब्रोमो इथेन हे नेम होतं. त्याच्यापासून काय मिळालं आपल्याला इथिन डबल बॉन्डेड. हे 2 निघून गेल्यामुळे इथं काय आला डबल बॉन्ड आला. CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस Zn Br2 बाहेर पडेल. त्यानंतरची नेक्स्ट दिले बघा CH3 CH Br CH2 Br. आता याच्यात पण ॲडजस्टंट आहे. फक्त काय होतील हा एक Br जाईल आणि हा एक Br जाईल. जो इकडे साईडला दाखवलाय तो तुम्ही खाली लिहून घेऊ शकता तुम्हाला समजण्यासाठी. Br रिमूव्ह होतील, इथं डबल बॉन्ड येईल. ज्या कार्बनवरचं जे आपण Br रिमूव्ह करतोय तिथं काय घ्यायचं डबल बॉन्ड घ्यायचं. सो CH3 CH डबल बॉन्ड CH2 हे स्ट्रक्चर मिळेल. काय तयार होईल प्रोपीन. तर इथं 1,2 डायब्रोमो प्रोपेन घेतलं तुम्ही. 1,2 डायब्रोमो किंवा डायक्लोरो ब्युटेन घेऊन रिॲक्शन लिहिता येईल तुम्हाला. 1,2 डायब्रोमो पेंटेन घेऊन रिॲक्शन लिहिता येईल. त्यामुळे पुढचं प्रोडक्ट घेऊन तुम्ही रिॲक्शन लिहू शकता. आणि काय काय आपल्याला प्रोडक्ट त्याच्यामध्ये काय करता येतात तयार करता येतात. तसं डिहायड्रेशनचं पण आपण 1-2 एक्झाम्पल बघितले अल्कोहोलचे. अजून अल्कोहोल्स घेऊन प्रायमरी घ्या, सेकंडरी घ्या किंवा टर्शरी घ्या, अजून अल्कोहोल्स घेऊन पण आपण त्या रिॲक्शन काय करता येतात लिहिता येतात. जेवढी तुम्ही रिॲक्शनची प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला ह्या रिॲक्शन समजणार आहेत आणि लिहिता येणार आहेत. काय नाही एकदम इझी रिॲक्शन्स आहेत. एक रिॲक्शन समजली की तुम्हाला दुसरी लिहिता येते. फक्त काय करायचं आहे ते बॉन्ड जे काय सांगितलंय ते रिमूव्ह करायचं आणि तिथं डबल बॉन्ड टाकायचा आहे. अल्केन्सपासूनच सगळ्या रिॲक्शन आपण करतोय. म्हणजे जे अल्केन्सचा एका दुसरा रिप्लेस करून अल्कोहोलपासून एक केली, त्याच्या आधी अल्किल हॅलाइड्सपासून केली डिहॅलोजिनेशन. आता ही काय बघितली आपण डिहॅलोजिनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हॅलोजन्स. 2 हॅलोजन आयटम रिमूव्ह करतो. डिहायड्रो हॅलोजिनेशनमध्ये काय करतो एक हायड्रोजन आणि एक हॅलोजन. आणि डिहायड्रेशनमध्ये वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह. त्यामुळे मला वाटते लक्षात राहतील रिॲक्शन्स. परत एकदा प्रॅक्टिस करा. आता आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. नेक्स्ट लेक्चरला याच्या पुढच्या रिॲक्शन स्टडी करूया. थँक्यू.